प्रीती खंडाकडे. आपण पाहतोय आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. राज्यात मराठी भाषेवरून वाद सुरू असतानाच 10वीच्या निकालातून एक चिंताजनक चित्र समोर आलंय. महाराष्ट्र बोर्डाच्या 2026च्या 10वीच्या परीक्षेत राज्याचा निकाल 92.9% लागला. मात्र प्रथम भाषा म्हणून मराठी निवडलेल्या 10,87,000 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 80,000हून अधिक विद्यार्थी नापास झालेत. तसेच द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून मराठी निवडणाऱ्या 13,000हून अधिक विद्यार्थ्यांना अपयश आलंय. विशेष म्हणजे गुजराती भाषेचा निकाल 100%, तर संस्कृत आणि अरेबिक भाषाचाही निकाल 99%पेक्षा जास्त लागलाय. शिक्षण तज्ञांच्या मते वाचनाचा अभाव, शुद्ध लेखनातील चुका आणि मोबाईलचा वाढता वापर यामुळे विद्यार्थ्यांची मराठी कमकुवत होत चालली आहे. त्यामुळे मराठी 12वी पर्यंत अनिवार्य करण्याची मागणी ही जोर धरू लागली. एकीकडे मराठी सक्तीची करण्याची चर्चा, तर दुसरीकडे मराठीतच विद्यार्थी नापास होण्याचं प्रमाण वाढतंय. हे महाराष्ट्रासाठी निश्चितच चिंतेचं कारण ठरत आहे. मुंबईतील पायधुनी परिसरातील डोकाडी या कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आलाय. सुरुवातीला उंदीर मारण्याच्या औषधामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र पोलीस तपासात घरातून सापडलेलं औषध हे उंदीर मारण्याचं नसून उंदीर पळवण्याचं असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार या औषधात झिंक फॉस्फाईड नव्हतं. हे नैसर्गिक पेपरमेंट आधारित द्रव्य असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र दुसरीकडे FSLच्या तपासात चौघांच्या शरीरात आणि कलिंगडच्या नमुन्यात झिंक फॉस्फाईड आढळून आलंय. यामुळे आता सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतोय. झिंक फॉस्फाईड डोकाडी या कुटुंबाच्या घरात आलं तरी कुठून? ही सामूहिक आत्महत्या होती की कोणीतरी विष देऊन हत्या केली? याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. भारतीय रेल्वेने 40 वर्षापासून वापरात असलेली पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम पूर्णपणे अपग्रेड केली आहे. रेल्वे मंत्रालयानुसार ऑगस्ट 2026 पासून नवी तिकीट बुकिंग सिस्टीम सुरू होणार असून ती अधिक वेगवान, सुरक्षित आणि हायटेक असेल. सध्या एका मिनिटात सुमारे 32,000 तिकीटं बुक होतात, तर नव्या सिस्टीममध्ये ही क्षमता वाढून सुमारे 1.5 लाख तिकीटं प्रति मिनिट होणार आहे. त्यामुळे तिकीट बुकिंग अधिक सुलभ आणि जलद होईल. तत्काळ तिकीट बुकिंगमधील अडचणी, सर्व्हर हँग होणं आणि विलंब यांसारख्या समस्या कमी होणार आहेत. वेटिंग लिस्ट प्रेडिक्शनही अधिक अचूक होणार आहे. रेल्वेचे रेल1 ॲपही अपडेट करण्यात येणार असून त्यामध्ये तिकीट बुकिंग, रिफंड, कॅन्सलेशन, लाईव्ह ट्रेन स्टेटस आणि AI आधारित वेटिंग कन्फर्मेशन यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. CNG वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड, तळेगाव आणि हिंजवडी परिसरात CNGच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार CNGच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ करण्यात आली असून नवीन दर 9 मेच्या मध्यरात्रीपासून लागू झालेत. या दरवाढीनंतर CNGचा नवीन दर 92 रुपये 25 पैसे प्रति किलो इतका झालाय. नैसर्गिक वायूच्या खरेदी खर्चात वाढ झाल्यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचं कंपनीने स्पष्ट केलंय. तरीही CNG इंधन हे पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत अजूनही किफायतशीर असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आलाय. दरम्यान PNG म्हणजेच पाईप नॅचरल गॅसच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे घरगुती ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या नोकर भरती संदर्भात मोठा निर्णय घेतलाय. आता या बँकांमधील भरतीत संबंधित जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांना 70% आरक्षण देण्यात येणार आहे. सहकारी विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार 31 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये ही नियमावली लागू होणार आहे. उर्वरित 30% जागा बाहेरील उमेदवारांसाठी खुल्या राहतील. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना त्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात नोकरीची संधी मिळणार आहे. तसेच बँकांचा कारभार अधिक स्थानिक आणि लोकाभिमुख होईल असा सरकारचा दावा आहे. शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा आणि सेवा अधिक सुलभ होण्यासाठीही हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय. भारतीय हवामान विभागाने देशभरातील हवामानाबाबत महत्त्वाचा इशारा दिलाय. पुढील काही दिवसात अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस, मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यांची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, रायलसीमा, किनारी आंध्र प्रदेश, यानम आणि पुदुचेरी या भागांमध्ये पुढील 5 दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ताशी वेगवान वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. लक्षद्वीपमध्येही शनिवार आणि रविवारी अशा प्रकारचे हवामान राहण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे उत्तर, पश्चिम आणि पूर्व भारतातील काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. काही भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट तसेच गारपीट होण्याचाही इशारा देण्यात आलाय. हवामानातील या बदलांमुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्रीपदासाठी शुभेंदू अधिकारी यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे। भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला। अमित शहा म्हणाले, मुख्यमंत्रीपदासाठी अनेक प्रस्ताव आले, मात्र सर्वच प्रस्तावांमध्ये एकच नाव होतं, शुभेंदू अधिकारी। दुसरं कोणतंही नाव पुढे न आल्याने त्यांची एकमताने निवड करण्यात आली। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपचे 207 जागांवर विजय मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली। शुभेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा होताच बैठकीत भाजप आमदारांनी जोरदार जल्लोष केला। यावेळी अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या जनतेचे आभार मानत जनतेचा विश्वास कधीही तुटू देणार नाही असं आश्वासन दिलंय। तसेच श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांचं सरकार अखेर बंगालमध्ये स्थापन झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। काल दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या सामन्यात केकेआरने मोठा विजय मिळवलाय। दिल्लीने दिलेले 143 धावांचं आव्हान केकेआरने अवघ्या 15व्या ओव्हरमध्येच पूर्ण करत सामना एकतर्फी केलाय। या विजयामुळे केकेआरने सलग तिसरा विजय नोंदवत प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्यात। पराभवानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन अक्षर पटेल नाराज दिसला। त्यांनी संघाच्या फलंदाजीसोबतच स्पिनर्सच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित केलेत। तसेच कुलदीप यादवसह काही खेळाडूंच्या चुका पराभवाला कारणीभूत ठरल्याचं तो म्हणाला। अक्षर पटेलने स्वतःच्या कामगिरीवरही आत्मपरीक्षण करत पुढील सामन्यांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचं मान्य केलंय। तसेच पुढच्या हंगामासाठी संघाने नवीन योजना आखण्याची वेळ असल्याचंही त्याने सूचित केले। दिल्लीच्या खात्यात अजून 3 सामने शिल्लक असून प्लेऑफची गणितं अजूनही उघडी आहेत। बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।